तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक्स्टर घेऊन चाललेलो आहे कोकणामध्ये. तर या गाडीमध्ये सीएनजी बिलकुलच शिल्लक नाहीये. तर आपण सीएनजी फिल करणार आहे याच्यामध्ये पूर्ण फुल टँक आणि त्यानंतर किती किलोमीटर चालते, ॲव्हरेज काय भेटतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आत्ता जर गाडी बघितली ना, तर इथे सीएनजी बिलकुलच शिल्लक नाहीये. आणि पेट्रोल पण थोडंच आहे. पण सीएनजी मध्ये आपल्याला किती सीएनजी याच्यामध्ये बसतोय, त्यानंतर तेवढ्या टँकमध्ये गाडी किती चालते आणि ओव्हरऑल आपल्याला किती मायलेज भेटतंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. गाडीमध्ये जर बघितलं ना, तर ₹874.83 आपलं सीएनजी आलेलं आहे आणि सीएनजीची जर क्वांटिटी बघितली, तर 9.64 एका खाली टँकमध्ये 9.64 किलोचा सीएनजी आपला फिल झालाय. चेक चला पुढे चेक करूया गाडी किती ॲव्हरेज आपल्याला देते एका खाली पूर्ण खाली टँक पूर्ण फिल केल्यानंतर किती आपण चालवू शकतो एका सिंगल टँकमध्ये. गाडीची ट्रिप पण रिसेट करूया आणि बाकी ओव्हरऑल आपल्या 9.64 किलोग्रॅम आपला सीएनजी आलाय गाडीमध्ये. इथे जर चेकआउट केलं ना आपण, तर किलोमीटरची रेटिंग जर पाहिली तर 18,346 किलोमीटर झालेले आहेत गाडीचे आणि रनिंग आपली ओडोमीटर आपण पूर्ण 0-0 केलेले आहे. हे पण 0 करूया लास्ट रिसेट. बाकी हे पण 0 केलंय. त्याच्यानंतर सिन्सरी पुलिंग त्याचं काही नाही, ते पेट्रोलसाठी असते. पण बाकी सगळ्या गोष्टी आपण तरी पण रिसेट करूया. चेक केलं करंट ट्रिप पण आपण आणि लास्ट रिसेट पण 0 केलंय. त्यानंतर चेकआउट करूया. सीएनजी जर भरला तर इथे बघितलं तर फुल सीएनजी आपण एका सीएनजीच्या टँकमध्ये गाडी किती किलोमीटर चालते, मारुती एवढा ॲव्हरेज देते का, चेकआउट करूया. कारण बरेच लोक क्लेम करतात की बलेनो वगैरे किंवा जर स्विफ्टचं जर पाहिलं 3 सिलेंडरचं, तर एका टँकमध्ये जवळजवळ 200+ रनिंग होते. तर बघूया Hyundaiची एक्स्टर किती किलोमीटर चालते, 200+ आपल्याला भेटतंय का रनिंग एका सीएनजी टँकमध्ये, चेकआउट करूया. व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत, नक्कीच तुम्हाला रिअल टाइम मायलेज बघायला भेटेल. या गाडीमध्ये एक्स्टर सीएनजी मध्ये जर बघितलं ना, तर 4 सिलेंडरचं 1.2 लिटर इंजिन येतं, ज्यामध्ये तुम्हाला 68 bhp आणि 95 न्यूटन मीटरचा टॉर्क बघायला भेटतो. जे की 2000 RPM वरती जरा गाडी थोडीशी पिकअप वाढतोय, नाही तर त्याआधी ना ओव्हरटेकिंगला याला त्याला थोडासा प्रॉब्लेम येतो. कारण मला सवय काय, एक तर पेट्रोल बलेनोची आहे आणि त्यानंतर जर पाहिलंच तर एकदम हाय लेवल म्हणलं तर डिझेल क्रेटा आहे. त्या दोन्ही सवय असल्यामुळे हे जरा पॉवर फिगर खूपच कमी होत आहे आणि गाडीमध्ये लोड पण आहे. तर त्याप्रमाणे बघूया आपण तशी नॉर्मल युसेज साठी आणि ऍव्हरेज बघूया. जर ऍव्हरेज जर चांगला असेल ना, आता पेट्रोलमध्ये आपल्याला बलेनो जर पाहिलं ना, तर एक हायवेला 20+ देते आणि सिटीमध्ये जर म्हणलं तर 13-14 पर्यंत भेटतं आपल्याला. एकदम हार्ड ट्रॅफिक मध्ये जर पाहिलं तर ती पण 11-12चं देते. हिचं तसं क्लेम मायलेज आपल्याला पेट्रोलमध्ये 21 आहे आणि 27 जर म्हणलं तर कंपनी क्लेम करते हायवेला, म्हणजे एकदम ARAI सर्टिफाईड. तर ते आपल्याला एकदम कळेलच. एसी वगैरे ऑन आहे आपला आणि गाडीमध्ये एक 4 लोक आहे आणि लगेच पण फुल कॅपॅसिटी मध्ये आहे. त्यामुळे एकदम लोडेड कॅपॅसिटी मध्ये गाडी किती ॲव्हरेज देते काय ते बघूया पुढे व्हिडिओच्या. मित्रांनो, जवळ आहे ना आता 70 किलोमीटरच्या आसपास झालंय, 69 किलोमीटर. एक लेवल कमी झाली आहे आणि लेवल मध्येच आहे ना 3-3 छोटे लेवल इथे देण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिले तर वाटलं की 4च हे येतं, पण त्याच्यात पण छोटे छोटे एक एक पण कमी होत आहे ते. तर त्याच्यात म्हणजे 70 किलोमीटर झालेत आपले, तर त्याच्यामध्ये एक लेवल कमी झाली. तर अशामध्ये जर बघितलं तर एक 250च्या वरती वाटतंय, पण रिअल मायलेज किती आहे ते डायरेक्ट आपल्याला टाकी खाली झाल्यावरच कळेल. जर पाहायचं म्हणजे मी एकदम लाईट फुटच चालवतो गाडी जास्त करून आणि ही पण तसंच ड्राईव्ह करतोय, त्याप्रमाणे ॲव्हरेज तर चांगलंच येईल. बघूया किती निघतंय. ते जर बघितलं ना मित्रांनो, आपले 163 किलोमीटर झालेले आहेत आणि 2 फक्त काड्या संपलेल्या आहेत, म्हणजे अजून पण 2 बाकी आहेत. अशा प्रकारे जर गाडी चालली तर नक्कीच 300 किलोमीटरचा टप्पा पार करेल. पण बघूया किती होतंय नेमकं. आणि ॲव्हरेज जर स्पीड बघितलं ना आपलं, तर 39 किलोमीटर पर आवरचं ॲव्हरेज स्पीड झालंय आणि 4 तास आपल्याला ड्राईव्ह करून झालेत. अशा जर याच्यामध्ये जर गाडीने आणि परफॉर्मन्स जर पाहिला ना, तर ॲव्हरेज आहे. म्हणजे हायवेला मला स्टेबल एवढी जास्त नाहीये. सिटी राईडसाठी थोडे सस्पेन्शन बेटर येतं, पण हायवेला एवढे हे नाहीये. जर तुम्हाला रगेड किंवा हायवे स्टेबल गाडी पाहिजे, तर नक्कीच तुम्ही टाटा पंचकडे जा आणि तुम्हाला सिटी कम्युटसाठी पाहिजे, तर तुम्ही एक्स्टरला प्रेफर करू शकता. म्हणजे ॲव्हरेजच्या बाबतीत आणि 1.2 लिटरचं
नॅचरली ॲस्पिरेटेड जे इंजिन आहे 68 bhp 95 न्यूटन मीटरचं टॉर्क आहे. तर एक सिंगल पर्सन किंवा ड्युअल पर्सन सोबत चालणार असाल ना, तर ही गाडी तुम्ही प्रिफर करू शकता. बाकी पण जर घेतली तर ती 50,000 कमी आहे. 5,99,000 हिची एक शोरूम स्टार्ट होते आणि तिची जर बघितलं तर 5,60,000 म्हणजे सेमच प्राइसिंग आहे. ती इंट्रोडक्टरी प्राइस आहे. पण ज्यावेळेस सेम प्राइसिंगमध्ये तुम्हाला टाटा पंच बेटर पॅकेज ऑफर करते आणि सेफ्टी पण 5 स्टार आहे. तसं याच्यात जर पाहिलं तर एवढं Hyundaiचं या गाडीवर मला तर भरोसा नाही वाटत आहे. बाकी जसं यूज आहे, जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही गाडी चूज करा. हे जे मायलेज आहे ना मित्रांनो, हे पूर्णपणे आपल्याला सिटीमध्ये न भेटता हायवेसाठी भेटलंय. म्हणजे 2 वाजता आपण पुण्यातनं निघलो होतो. आता जवळ-जवळ अलिबागमध्ये पोहोचलोय. एक 20-25 किलोमीटर राहिलेत आपल्या डेस्टिनेशनवरती. आता थोडासा रोड खराब लागलाय, पण टोटल जो डिस्टन्स आपण कव्हर केलाय तो पूर्णपणे हायवे हायवे झालाय. कुठे ट्रॅफिक वगैरे नाही लागलेलं आपल्याला. त्याप्रमाणे तुम्ही कन्सिडर करू शकता. नक्कीच आपल्याला ॲव्हरेज थोडंसं जास्त भेटेल. तर गाडी टोटल ओव्हरऑल जर किलोमीटर पाहिले तर 229 किलोमीटर झालेत. जवळ-जवळ 6 तास 42 मिनिटं आपल्याला आता ड्राईव्ह करून झालेलं आहे. भरपूर म्हणजे एक प्रॉपर ड्राईव्ह रिव्ह्यू आपलं केलाय गाडीचा आणि 34 किलोमीटरचं आपलं ॲव्हरेज स्पीड पण निघलंय. ज्यामध्ये असं गाडीने चांगलं परफॉर्मन्स दिलाय म्हणजे एवढं पण वाईट नाही. पण हायवे लायक गाडी नाहीये असं म्हणता येईल. मित्रांनो इथे जर बघितलं ना आपली जवळ-जवळ 258 किलोमीटरची ड्राईव्ह कंप्लीट झाली आहे. सीएनजीचा आता ब्लिंक करायला लागले. अजून पण गाडी आपली इथे जर पाहिलं तर आरपीएमच्या वरती दाखवतोय, शो करतोय सीएनजी वरती आहे. तर मेन म्हणजे जे 3 लेव्हल होत्या ना त्यामध्ये जवळ-जवळ 70 टू 75 च्या आसपास आपली गाडी आहे ना सीएनजी चालली आहे. पण जी शेवटची जी लेव्हल आहे ना त्यामध्ये एकदम 20 किलोमीटरच्या आसपासच लगेच जी लेव्हल आहे ती ड्रॅस्टिकली रिड्यूस झाली आहे आणि सीएनजीचं हे ब्लिंक करायला लागले. तर बघूया नेमकं किती चालते आपले ब्लिंक करण्यानंतर आणि त्यानंतर जर बाकी रोड वगैरे पाहिलं तर आपण घाट सेक्शनमध्ये पण ड्राईव्ह केलंय. कोकणात गेलो होतो. त्यामुळे हायवे आणि घाट दोन्ही मिक्स असणार आहे. सिटीमध्ये जास्त काही आपलं यूज झालेलं नाहीये. ट्रॅफिक वगैरे आपल्याला कुठं लागलेलं नाहीये. त्याच्याप्रमाणे आत्ता जर कॅल्क्युलेट केलं तर 26चं मायलेज निघतंय आत्ताच. तर याच्या पुढे किती चालतंय त्याच्यानंतर मग ते ॲक्चुअल मायलेज आपल्याला निघेल. मित्रांनो गाडीतलं फायनली आपलं सीएनजी संपलाय. गाडी ऑन आहे आणि इथे जर बघितलं ना तर पेट्रोल दाखवतंय आणि मी इथे शिफ्ट करायचं ट्राय जरी केलं ना तरी गाडी पेट्रोलचा सीएनजी वरती शिफ्ट होत नाहीये. म्हणजे पूर्ण आपलं सीएनजी संपलेलं आहे. शेवटचं जे आहे ना आपलं लास्ट गाडी जी असते ना तिच्यावरती जास्त भरोसा ठेवू शकत नाही. 3 ज्या गाड्या आहेत त्या भरपूर चालतील 70-75 च्या आसपास. पण जी शेवटची गाडी ना ती 25-30 किलोमीटरच्या आतच रिझर्व्ह लागल्यानंतर तर 10 किलोमीटर चालते. टोटल आता आपले झालेले आहेत 263 किलोमीटर. पॉईंट 4 जे आहेत ना ते इथे पुलावरती गाडी बंद पडली होती. ते आपण समजा कट करूया. बाकी 7.50 म्हणजे जवळ-जवळ 8 घंटे आपण ड्राईव्ह केलेले आहे. 33 किलोमीटरची आपली ॲव्हरेज स्पीड झाली आहे. तर हे जर कॅल्क्युलेट केलं ना आपण, इथे जर मोबाईल पाहिलं ना आपलं, तर स्टार्टिंगला आहे ना आपण 9.64 किलो गॅस आपला गाडीमध्ये आला होता. त्यानंतर 9.64 मध्ये 263 किलोमीटर गाडी चालली आहे. इथे जर पाहिलं 9.64 इथे आपल्याला 27.28चं मायलेज गाडीने क्लेम केलेलं आहे. म्हणजे कंपनी जे हे करतीये ना आपल्याला हे दिलेलं आहे कंपनी क्लेम मायलेज ते आपल्याला दिलंय. जास्त पण नाही आणि कमी पण नाही. काही लोक 30-32चं पण मायलेज सांगतात की देती म्हणजे गाडी. पण एक सॉफ्ट हार्टेड गाडी चालवलेली आहे म्हणजे लाईट फूटवरती. तरी पण गाडीने एवढं मायलेज दिलंय आणि हायवे आणि घाट सेक्शन आपल्या दोन्हीमध्ये होतं. त्यामुळे गाडीने मायलेज ठीक-ठाक दिले. म्हणजे एका टँकमध्ये गाडी 260 किलोमीटरच्या आसपास चालू शकते तुमची, जसं ड्राईव्ह असेल. सिटीमध्ये थोडीशी कमी चालेल 20-30 किलोमीटरच्या आसपास. पण एवढं जर एका टँकमध्ये चालतीये तर नक्कीच तुम्हाला सीएनजी घ्यायला काय अडचण नाहीये. लाँग ट्रिप वगैरे जरी एखाद्या वेळेस केली, तरी पण आपण डेफिनेटली करू शकतो विदाऊट एनी प्रॉब्लेम. आणि बाकी गाडीचे जर तुम्हाला दुसरी काही माहिती हवी असेल, आपण पूर्ण ड्राईव्ह केलेली आहे, सस्पेन्शन वगैरे आपल्याला बाकी गोष्टी पण सगळ्या हे झालेल्या आहेत गाडीचा. टायर साईज वगैरे बाकी. तर व्हिडिओ जर आवडला ना, तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मराठी चॅनल ऑटो ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.